वेलकम लर्नर्स, कसे आहात? आज आपण इयत्ता चौथीच्या मराठीतलं पाठ क्रमांक 5 बघूया. माझा रुमाल. ओके, सुरू करूया. पाठ क्रमांक 5 माझा रुमाल. वेदांत चौथीत होता. आजीने त्याला एक छान पिवळ्या रंगाचा हातरुमाल भेट दिला होता. त्यावर त्याने त्याला आवडणाऱ्या निळ्या रंगांची नाजूक फुले विणली होती. वेदांतला तो रुमाल खूप आवडायचा. तो नेहमी रुमाल जपून खिशात ठेवायचा. मधल्या सुटीत जेवण झाल्यावर त्याने हात पुसण्यासाठी रुमाल काढला. मधल्या सुटीनंतर शाळा भरल्यावर नेहमीप्रमाणे वेदांत वर्गात जाऊन बसला. घाम पुसण्यासाठी जेव्हा त्याने रुमाल काढायला हात खिशात घातला, पण रुमाल नव्हताच. तो विचार करू लागला, रुमाल कुठे पडला असेल? तेव्हा वेदांतच्या लक्षात आले की रुमाल खिशात ठेवताना बाहेरच पडला असेल. तेव्हाच शिक्षकांचं लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी त्याला विचारले, काय झाले वेदांत? तेव्हा त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी त्याला मैदानावर जाऊन बघण्यास सांगितले. वेदांत रुमाल सोडण्यासाठी वर्गाबाहेर गेला. तो नाराजच होऊन वर्गात परतला, कारण त्याला रुमाल भेटला नव्हता, सापडला नव्हता. म्हणून तो नाराज होऊन वर्गात आला. आपण असा निष्काळजीपणा करायला नको होता, तो असं स्वतःशीच म्हणाला. आजीने दिलेला रुमाल हरवला याचे त्याला वाईट वाटले. एवढ्यात शिपाई मामा वर्गात आले आणि म्हणाले, हा रुमाल कोणाचा आहे? मग शिपाई मामाच्या हातातील रुमाल पाहून वेदांतला खूप आनंद झाला. वेदांतने लगेच हात वर करून म्हणाला, हा रुमाल माझा आहे. धावत पुढे जाऊन वेदांतने रुमाल घेतला. वेदांतने रुमालाकडे बघून मनाशी ठरवले की यापुढे आजीने दिलेला रुमाल सांभाळून ठेवायचा. वेदांतने आनंदाने रुमालाची घडी करून तो दप्तरात ठेवला. तो खूप खुश झाला त्याला रुमाल सापडला म्हणून. त्याने पटकन रुमालाची घडी केली आणि तो दप्तरात ठेवला, कारण तो रुमाल त्याचा खूप प्रिय होता, त्याला खूप आवडत होता, कारण तो त्याच्या आजीने दिलेला होता. म्हणून आपण पण आपल्या मोठ्या लोकांनी कोणी पण दिलेली वस्तू असो किंवा काही खेळणी असो ती जपून ठेवायची. ओके, तर आपण आता पुढे प्रश्न उत्तर बघूया. तर पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये आहे पहिला प्रश्न, वेदांतला रुमाल कोणी भेट दिला? वेदांतला रुमाल आजीने भेट दिला. कोणी दिला होता वेदांतला रुमाल? आजीने. दुसरा प्रश्न आहे, वेदांत नाराज का झाला? त्याचा आवडता रुमाल हरवल्यामुळे वेदांत नाराज झाला होता. त्याचा रुमाल हरवला होता ना, म्हणून तो नाराज झाला होता. तिसरा प्रश्न, वेदांतने मनाशी काय ठरवले? वेदांतने काय ठरवले मनाशी? की यापुढे आजीने दिलेला रुमाल जपून ठेवायचा, असं वेदांतने मनाशी ठरवले. आता पुढे बघू, रिकाम्या जागा भरा. काय आहे? वेदांतला ... खूप आवडायचा. इथे काय लिहायचं आहे तुम्हाला? वेदांतला तो रुमाल खूप आवडायचा. इथे काय लिहायचं? रुमाल. पुढचा प्रश्न आहे, एवढ्यात ... वर्गात आले. कोण आले वर्गात? एवढ्यात शिपाई मामा वर्गात आले. काय लिहायचं इथे? शिपाई मामा वर्गात आले. पुढचं काय आहे? विचार करा व सांगा. आता पुढचा प्रश्न आहे, पाठातील शिपाई मामांचा कोणता गुण तुम्हाला आवडला असेल ते सांगायचं आहे. आता तुम्हाला कोणता गुण आवडला शिपाई मामांचा? मला तर शिपाई मामांचा मदत करण्याचा गुण आवडला. शिपाई मामांनी पटकन रुमाल सापडल्यावर लगेच वर्गात येऊन कोणाचा रुमाल आहे हे सांगितलं. त्याच्यामुळे त्यांना मदत करायची आवड असेल, म्हणून त्यांचा मदत करण्याचा गुण मला आवडला. दुसरा काय प्रश्न आहे, तुम्हाला भेट स्वरूपात कोणकोणत्या गोष्टी स्वीकारायला आवडतील ते सांगा. आता तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतील स्वीकारायला हे तुम्ही सांगायचं आहे. इथे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहायचं आहे, पण एक तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी इथे लिहिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. तर मला काय आवडेल? मला पुस्तके, खेळणी, रंगीत पेन्सिली, गोष्टीची पुस्तके आणि शालेय साहित्य भेट म्हणून स्वीकारायला आवडेल. तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही लिहा किंवा हेच लिहू शकता. पुढचं आहे, लिहिते होऊया. पाठातील घटना योग्य क्रमाने आपल्याला लिहायची आहे. तर पहिलं आहे,
वेदांत विचार करू लागला रुमाल कुठे पडला असेल. दुसरं आहे वेदांतला रुमाल खूप आवडायचा. तिसरं आहे वेदांत म्हणाला हा रुमाल माझा आहे. चौथा आहे वेदांत म्हणाला आपण असा निष्काळजीपणा करायला नको होता. चौथा आहे वेदांतने मनाशी ठरवले. यापुढे पाचवा आहे वेदांतने मनाशी ठरवले यापुढे आजीने दिलेला रुमाल सांभाळून ठेवायचा. आपण याचे उत्तर बघूया. पहिलं वाक्य येईल हे, वेदांतला रुमाल खूप आवडायचा. त्याला खूप आवडायचा ना वेदांतला रुमाल. दुसरं वाक्य आहे वेदांत विचार करू लागला रुमाल कुठे पडला असेल. ओके. त्यात 3 नंबरचे येईल वेदांत म्हणाला आपण असा निष्काळजीपणा करायला नको होता, कारण त्याचा रुमाल त्याला सापडत नव्हता ना. मग तो हे तिसरं येईल. त्याच्यानंतर चौथं काय येईल, त्याच्यानंतर शिपाई मामा वर्गात येतात. मग तेव्हा वेदांत म्हणतो हा रुमाल माझा आहे. म्हणजे हे 4 नंबरचं वाक्य येईल. याला 4 नंबर. आणि त्यानंतर मग शेवटचं हे वेदांतने मनाशी ठरवले यापुढे आजीने दिलेला रुमाल आपण सांभाळून ठेवायचा. हे येईल 5 नंबरचं वाक्य. ओके. हे तुम्ही घटना क्रमाने लावायची आहे. पण तुम्ही व्यवस्थित धडा वाचला तर तुम्हाला हे लगेच कळेल. ओके. आता त्यात पुढे आहे हे पण मी इथे दिलेले आहे नंबर, तुम्ही इथून पण लिहू शकता. आता आपलं पुढे आहे आपण समजून घेऊया. तर आता काय शिकायचे इथे, गुरुजी काय म्हणाले. इथे काय दिलेलं आहे, हे आहे प्रश्नचिन्ह. आपण पहिल्या पाठामध्ये पावसाच्या कवितेमध्ये काय शिकले, तर आपण तिथे शिकलेले फुल स्टॉप म्हणजे आपण आधी याच्या पावसाच्या कवितेमध्ये आपण पूर्णविराम शिकले. त्याच्यानंतर आपण काय शिकलो, उद्गारवाचक चिन्ह शिकलो. आणि आता हे प्रश्नचिन्ह, हे आहे प्रश्नचिन्ह. आपण तर प्रश्नचिन्ह कुठे द्यायचं असतं, प्रश्नचिन्ह केव्हाही प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी द्यायचं असतं. जसं की हे दिलेलं आहे, गुरुजी काय म्हणाले, म्हणजे हे प्रश्नचिन्ह आलं. म्हणजे जेव्हा प्रश्नार्थक वाक्य असतं म्हणजे कोण आपल्याला काहीतरी विचारतंय तेव्हा आपल्याला हे प्रश्नचिन्ह वापरायचं असतं. तर आता इथे दिलेलं आहे की पाठातील प्रश्नचिन्ह असलेली वाक्य आपल्याला शोधायची आहे. तर पाठात दिलेली वाक्य आपल्याला शोधू आपण कुठे कुठे दिलेली आहे. तर हे बघा, तो विचार करू लागला की रुमाल कुठे पडला असेल. तर हा बघा इथे आलेला आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे आपल्याला आपण किंवा कोणाशी स्वतःशी बोलतो, प्रश्न विचारतो किंवा कोणी आपल्याला प्रश्न विचारतो तेव्हा आपण हे प्रश्नचिन्ह लावतो. त्याच्यानंतर कुठे आलंय बघ, त्या जेव्हा शिक्षकांचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्यांनी त्याला विचारले काय झाले. काय झाले म्हणजे हा एक प्रश्न झाला म्हणून इथे आलं प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर शिपाई मामा वर्गात आले तेव्हा त्यांनी विचारलं हा रुमाल कोणाचा आहे. तर हा पण एक प्रश्न झाला म्हणून इथे काय आलं प्रश्नचिन्ह. म्हणजे आपल्याला जेव्हा पण कोणी प्रश्न विचारेल किंवा प्रश्नार्थक वाक्य असेल तिथे आपलं प्रश्नचिन्ह वापरतो आपण. ते झाले आपले ही 3 प्रश्न आहेत तिथे जिथे आपल्याला शोधायचे वाक्य. ते 3 वाक्य आपण इथे लिहू शकतो. ओके. तर समजलं प्रश्नचिन्ह कुठे लावायचं. हे बघा, हे लक्षात ठेवा, वरील सर्व वाक्यांच्या शेवटी हे प्रश्नचिन्ह येते कारण ती प्रश्न विचारणारी प्रश्नार्थक वाक्य आहेत. ही प्रश्नार्थक वाक्य म्हणून इथे प्रश्नचिन्ह येतं. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण बाकीचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत मराठीचे, जसे की पावसाची म्हणा किंवा पक्की मैत्री म्हणा, ते तुम्हाला आवडले असेल तर नक्की बघा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. ओके. थँक्यू. कीप लर्निंग. थँक्यू लर्नर्स.